God is a good God. देव चांगला देव आहे. Amen. आमेन. God is a good God. देव चांगला देव आहे. Whether your situation is good or not doesn't matter. तुमची परिस्थिती चांगली असो किंवा नसो त्यांनी फरक काही पडतच नाही. As long as God is good, जोवर देव चांगला आहे He will do good things. तो चांगलंच करणार. आपल्या परिस्थितीने काही फरक पडत नाही, आपलं चांगलं असो नसो. Praise God. देव चांगला आहे ना, तो नेहमी सगळं चांगलंच करणार. Praise God. हालेलुया. Today we'll take a new subject, एक नवीन विषय आज घेणार आहे. and God will surely bless you. देव नक्कीच आपल्याला सगळ्यांना त्यातून आशीर्वादित करेल. Passing through the valley alone. दरीतून खोऱ्यातून एकटे जाणे. We'll open our Bibles to Psalm 23 verse 4. स्तोत्र 23:4. Just a small simple message. साधा सोपा एक संदेश आहे. God will bless you. देव त्यातनं तुम्हाला आशीर्वादित करेल. Yeah, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil, for thou art with me. स्तोत्र संहिता 23वा अध्याय त्यातलं 4थं वचन. होय, मी मृत्यूच्या खोऱ्यातून चाललो असलो तरी मी काही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या संगती आहेस. Praise the Lord. आमेन. Now there are many beautiful things that we could study on this particular verse. या विशिष्ट वचनावर बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्या जाऊ शकतात आणि आपण त्यावर शिकू शकतो. But we will take just one important aspect of this passage. एक महत्त्वाचा दृष्टिकोन या उतार्यातला मी घेणार आहे. And this is a beautiful psalm सुंदर स्तोत्र आहे हे. penned by the beloved shepherd of Israel. इस्रायलचा लाडका मेंढपाळ त्याने लिहिलेलं. His name is David. इस्रायलचा लाडका मेंढपाळ दावीद, त्या दाविदाने लिहिलेलं हे सुंदरसं स्तोत्र 23. I say his name is David because he is alive. त्याचं नाव दावीद आहे कारण तो आजही जिवंत आहे स्वर्गात. Amen. But when we speak about the worldly people, we say he was good. पण आपण जगिक माणसांविषयी न बोलताना कसं बोलतो? अविश्वासू माणसांविषयी न समजा त्यांचं निधन झालं तर आपण म्हणतो ते होते. Amen. चांगले होते. But David he is still alive. दावीद in चांगला heaven. आहे कारण तो स्वर्गात तो आजही जिवंत आहे. Praise the Lord. Amen. So it's a beautiful psalm penned by this beloved shepherd of Israel. सुंदर स्तोत्र इस्रायलच्या मेंढपाळाने हे लिहिलेलं आहे. And he takes the matters of day-to-day activities आणि रोजच्या आपल्या दिनचर्येतल्या गोष्टी त्याने यात घेतल्या. as from the life of a shepherd. मेंढपाळ माणूस कसा असतो, त्या मेंढपाळाचं जीवन कसं असतं, त्यातल्या दिनचर्येतल्या गोष्टी त्याने घेतल्या. Because he himself was a shepherd. कारण तो स्वतः मेंढपाळ होता ना. And he gives us some spiritual insight through these natural settings. आणि या नैसर्गिक दिनचर्येतनं तो आपल्याला काहीतरी आध्यात्मिक गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. Because comparison is a method of instruction. कारण तुलना ही मार्गदर्शनाची एक मार्गदर्शनपर सूची आहे. तुलना. Amen. Comparison is a method of instruction तुलना for the म्हणजे people. तुलना म्हणजे मार्गदर्शनाची एक पद्धत असते लोकांसाठी. And which is most pleasing and easy pleasing, and it is also very impressive. आणि ही तुलना आपण जी काही पाहतो की गोष्टी तुलना करून जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा माणसांना ती रीत कळायला सोपी जाते. Amen. आमेन. And all through the ages, आणि अनादी कालापासून people have adopted this kind of method to convey to its listeners the right message. लोकांनी या तुलना नावाच्या पद्धतीचा वापर केलेला आहे. लोकांपर्यंत आपला संदेश पोचावा आणि लोकांना तो संदेश सोप्या रीतीने कळावा म्हणून लोकांनी तुलना ही पद्धत वापरलेली आहे. That's why in the Bible म्हणून बायबलमध्ये you always see आपण नेहमी पाहतो that men of God took natural ideas for a spiritual subject. देवाच्या सेवकांनी नैसर्गिक कल्पना घेतल्या आध्यात्मिक विषयावर बोलायला. So that it becomes more easy when you speak of things unseen and things which are related to eternity. अशासाठी की ज्या गोष्टी दिसत नाहीत, ज्या गोष्टी अदृश्य आहेत आणि ज्या गोष्टींचा संबंध सार्वकालिक जीवनाशी आहे त्या गोष्टी आपल्याला समजायला सोप्या जाव्यात म्हणून नैसर्गिक गोष्टींची तुलना आध्यात्मिक स्तरामध्ये करून बोललं जातं. Because we are going to speak something of the unseen, of the spiritual, and so we need natural examples to understand the spirituality. कारण आध्यात्मिक जगातलं जे काही आहे ते अदृश्य असतं आणि आध्यात्मिक जगातलं जे काही अदृश्य जे काही दिसत नाहीये ते आपल्याला समजून यावं, कळून यावं म्हणून नैसर्गिक जीवनातल्या दिनचर्येतल्या गोष्टी घेऊन आपल्याला ते आध्यात्मिक शिकवायचा प्रयत्न केला जातो. ते आपल्याला लवकर कळतं. Praise the Lord. आमेन. The unseen things. अदृश्य गोष्टी.
We cannot speak. आध्यात्मिक गोष्टी, अदृश्य गोष्टी त्या आपल्याला बोलता येत नाहीत. And people will not understand unless we speak it through the means of seeing things. आणि त्या गोष्टीजवळ दृश्य गोष्टींना घेऊन त्यांची तुलना करून लोकांना समजावल्या जात नाही, तर लोकांना समजणार पण And eternal things also. सनातन गोष्टी सुद्धा. You cannot speak unless you speak it through the natural way, that is through the temporal way. सनातन गोष्टी सुद्धा नैसर्गिक रीतीनं आणि तात्पुरत्या रीतीनं, म्हणजे जगातली जी काही राहटी असते त्या रीतीनं जोवर आपण सनातन गोष्टी समजावून सांगत नाही तर लोकांना ते लवकर कळत नाही. And here David, इथे दावीद he so beautifully takes the life and the walk of a shepherd. काय करतो, मेंढपाळ माणसाचं जीवन, मेंढपाळ माणूस कसा चालतो, तो काय करतो, हे सगळं इतकं सुंदरतेनं इथं तो वर्णन करून सांगतो. And he gives it spiritual message and lessons to आणि all of त्यातून us. तो एक आध्यात्मिक धडा आपल्याला सगळ्यांना शिकवत आहे. त्याने मेंढपाळाचं जीवन घेतलं, मेंढपाळ रोज काय करतो ते सगळं त्यांनी घेतलं आणि त्यातून एक आध्यात्मिक धडा शिकवायचा दाविदाने प्रयत्न केला. Amen. He says, the Lord is my shepherd. दावीद बोलला, स्तोत्र 23:1, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे And I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Now, David as a shepherd, दावीद मेंढपाळ या नात्याने, he knew how unstable everything was around him. दावीद मेंढपाळ होता आणि म्हणून त्याला माहिती होतं की अवतीभोवती जे काय आहे ते किती अस्थिर आहे. Everything is unsteady as a human. सगळं अस्थिर आहे, मानवी रूपानं किंवा मानवी स्तरावर सगळं अस्थिर आहे, म्हणजे कधी काय गडगडत खाली येईल काय सांगत नाही. And he also knew त्यालाही माहित होतं that the sheep were liable to wander all over the mountains. मेंढरं म्हटली की ती डोंगरावर सगळीकडे भटकणार And they would always need the restoring grace. आणि मेंढरं म्हटली की त्यांना पुनर्स्थापित करायची कृपा सारखी लागणार, हे दावीद जाणून होता. And David knew दावीदाला माहित होतं if anybody can show grace to the sheep, it is the shepherd. मेंढरांवर जर कोणी कृपा करू शकेल किंवा मेंढरांना जर कोणी कृपा दाखवू शकेल तर तो मेंढपाळच असतो, जो मेंढपाळच मेंढरांवर कृपा करून कृपा दाखवतो. Because the shepherd gives his life for his sheep. कारण मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी जीवन देतो. Now if he is ready to give his life for the sheep, how much more he will take care of his sheep. मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी जर प्राण द्यायलाही तयार आहे तर तो मेंढपाळ आपल्या मेंढरांना किती सांभाळेल ना, खूप सांभाळेल. And so David says, तर दावीद बोलतो, I am like a sheep to मी God. देवासाठी मी एक मेंढरू आहे. And the Lord is my shepherd. देवासाठी, देवासमोर मी एक मेंढरू आहे. देव माझा मेंढपाळ आहे And he will restore my soul. आणि तो माझ्या जीवाला ताजं करेल. He will lead me in the paths of तो righteousness. न्यायीपणाच्या मार्गांनी मला नेईल. Now I don't know how many know it, मला माहित नाही कितींना माहिती आहे, but in Israel इस्रायल मध्ये there is a real valley. खरं खोरं आहे, Valley of the shadow of death. मृत्यू छायेच्या खोऱ्यातनं जे लिहिलंय ते. See, when David is penning this, he actually went through that valley. Every day he used to go. दावीद जेव्हा हे स्तोत्र लिहितो किंवा लिहित होता तो अक्षरशः त्या खोऱ्यातनं रोज गेलेला आहे. Amen. आमेन. He used to take his sheep through the valley of the shadow of death. त्या मृत्यू छायेच्या खोऱ्यातनं रोज आपला कळप तो घेऊन जायचा. And it's very steep आणि असं खोल खोरं and very deep. आणि फार खोल. It's like the Grand Canyon, which has a big fall. ग्रँड कॅनियन प्रमाणे की जिथे असं खूपच खोल, But it's a very narrow canyon. पण अरुंद. The sun only hits the floor of the valley at noon time. आणि दुपारच्या वेळेलाच त्या खोऱ्यात आपल्याला सूर्यप्रकाश दिसेल. At other times, बाकीच्या वेळेला the valley is completely pitch dark. ते खोरं अगदी अंधारमय. Only in the afternoon, अगदी भर दुपारीच sun will hit the floor of the valley. सूर्य त्या खोऱ्यावर पडेल, बाकी नेहमी अंधार. So when David speaks about the valley of the shadow of death, तर दावीद जेव्हा इथे म्हणतो की मृत्यू छायेच्या खोऱ्यातनं, he is really speaking of that thing which existed then and it exists even today. तर अक्षरशः त्या काळात ते मृत्यू छायेचं खोरं अस्तित्वात होतं, त्याविषयीच तो बोलला आणि आजही ते अस्तित्वात आहे. And so he takes that example तर दावीद ते उदाहरण घेतो and he applies it to everyone's life. आणि प्रत्येकाच्या जीवनाला ते लागू And so पाडतो. when he says तर दावीद जेव्हा म्हणतो that I am going to the valley of the shadow of death, मी मृत्यू छायेच्या खोऱ्यातून चाललो आहे, he means to say that he is in a state of affliction, याचा अर्थ दावीदाला असं म्हणायचं आहे की मी त्रासातनं चाललोय, मी दुःखातनं चाललोय, of danger, of terror. दहशतीतनं चाललोय. It also means याचा अर्थ असाही लागतो a passage through life wherein we go and where we are lonely. जीवनाचा एक असा उतारा किंवा भाग की ज्या भागातनं, ज्या खोऱ्यातनं जाताना आपण एकदम एकटे
एकटे पडलेले असतो आणि कोणी आपल्या बरोबर नसतं. And let me tell you this. एक मी तुम्हाला सांगतो, We are all walking through the valley of the shadow of death. आपण सगळे मृत्यूच्या खोऱ्यातनं चालत आहोत. And whether you like it or not, आवडो न आवडो, we are passing from the world that now is to the world that is about to come. या जगातनं आपण निघून जाऊन येणाऱ्या जगाकडे जात आहोत. And many times बऱ्याच वेळेला we walk alone. आपण एकटे चालतो. We walk alone. बऱ्याच वेळेला आपली ही यात्रा एकट्यानं चाललेली असते. And at such a time, अशाच वेळेला man is very afraid. मनुष्य खूप घाबरतो. He does not know त्याला कळत नाही how he can face the world alone. की आता या जगाला मी एकटा कसं तोंड देऊ किंवा या जगाला मी एकटी कशी तोंड देऊ. Amen. आमेन. And so today, आज I want to dwell on one area. म्हणूनच आज मला एका भागावर राहायचंय. Though it speaks about many other areas like affliction and trouble and fear, जरी यातनं अनेक वेगळे भाग बोलले जातात, त्यात दुःख, त्रास, भीती हे सगळं येतं, that I will not dwell now. पण मी त्या सगळ्यावरती आता राहणार नाही. But one thing that speaks the loudest, पण एक मुख्य गोष्ट जी सगळ्यात जोरानं ओरडून आपलं लक्ष इथे वेधून घेतीये. you know, many people speak about afflictions and death and all those things. बरीच माणसं दुःख आणि मृत्यू या विषयावर बोलतात. But when I was praying about this verse, पण या वचनावर मी प्रार्थना करत असताना the Lord showed me प्रभूने मला दाखवलं, there is one thing that speaks the loudest in this passage. या वचनात किंवा उतार्यात एक बाब आहे की जी किंचाळून किंचाळून आपलं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहे. And that is loneliness. आणि ती बाब म्हणजे एकटेपणा. That is loneliness. एकटेपणा. Because the valley speaks of one being all alone. कारण खोरं म्हटलं की एखादा माणूस त्यातनं एकटा चाललाय हे म्हटलं जातं. And so let us see म्हणून बघूया how David coped with loneliness. दाविदानं या एकटेपणाशी कसं काय स्वतःला जमवून घेतलं किंवा एकटेपणा दाविदानं कसा हाताळला. See, as he felt himself walking through the valley all alone. जसं दाविदाला आढळत होतं, दाविदाला कळत होतं की या खोऱ्यातनं मी एकटा चालत आहे. And how did he cope up with that loneliness? आणि एकटा तो चालत आहे, तर या एकटेपणाला दाविदाने हँडल कसं केलं. See, that's what we have to study. त्याचा अभ्यास आपण करायचा. He was not speaking of just one incident that once he went through the valley of the shadow of death. तो काही एकदा घडलेल्या घटनेविषयी बोलत नाहीये की माझ्या उभ्या आयुष्यात मी एकदाच फक्त त्या खोऱ्यातनं एकटा गेलो असं तो म्हणत नाही. But every day he used to walk that valley रोज. taking his sheep. रोज त्या खोऱ्यातनं आपल्या मेंढरांचा कळप घेऊन दावीद एकटा चालायचा. And there he focuses everything on himself, how he walks alone. आणि तिथं तो स्वतःकडे लक्ष आपलं वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहे की बघा बघा सगळ्यांनी बघा मी एकटा या खोऱ्यातनं कसा चालत असायचो, सगळ्यांनी बघा. Praise the Lord. Amen. And when you walk all alone, आणि जेव्हा आपण एकटे चालतो you meet people of interest and people of no interest. त्याला आपण अशाही माणसांना भेटतो की ज्यांना उत्सुकता आहे, आपण अशाही माणसांना भेटतो की ज्यांना उत्सुकता नाही. And you will also meet dangerous people who are ready to take your life seeing that you are all alone. आणि त्यावेळेला अशाही काही माणसांना आपण भेटतो की जी धोकादायक माणसं असतात आणि ज्यांना कळलेलं असतं की आपण एकटे आहोत आणि आपण एकटे आहोत हे बघून आपल्या जीवनावर झडप घालायला ही धोकादायक माणसं तयार असतात. Because कारण in the valley, खोऱ्यात robbers hide. चोर लपतात. They want to rob your sheep. They want to ruin you. They want to take away everything from you. आणि त्या चोरांना तुमचा कळप चोरायचा असतो, तुमचा नाश करायचा असतो, तुमचं सगळं लुटायचं असतं. And when you are lonely, आणि जेव्हा आपण एकटे पडतो you need something to strengthen you, to help you. तेव्हा असं काहीतरी आपल्याला लागतंच की ज्याच्यातनं आपल्याला शक्ती मिळेल आणि मदत मिळेल. So let us learn some vital lessons from this passage. तर या उतार्यातनं काही महत्त्वाचे धडे शिकूया. First point, पहिला मुद्दा, the child of God walking all alone, देवाचं लेकरू अगदी एकटं चालत आहे or the child of God's lonely walk. किंवा देवाच्या लेकराचं एकटं चालणं. Yeah, though I walk through. होय जरी मृत्यूच्या खोऱ्यातून. Firstly, we will speak of the child of God walking alone in this world. पहिलं तर आपण यावर बोलू की देवाचं लेकरू या जगात एकटं चालत आहे. Now there are many reasons why one walks alone on this earth. अनेक कारण असतात की या जगामध्ये एखादा माणूस एकटा का चालत आहे याच्या मागची कारण अनेक असतात. We are going to see a few things of both of the worlds. आणि दोन्ही जगातल्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. We will see also of the spiritual children. We will also see of the natural children. दोन्ही जगातल्या म्हणजे आध्यात्मिक मुलं
आणि जगातली मुलं म्हणजे आध्यात्मिक माणसं आणि जगातली माणसं म्हणजे इन शॉर्ट विश्वासू माणसं आणि अविश्वासू माणसं एकटेपणातनं चालताना काय काय होतं कसं हे बघू. We are also going to study the benefits and the losses of it. आणि त्या एकटेपणातनं काय लाभ होतो त्या एकटेपणातनं काय नुकसान होतं हेही आपण बघणार आहोत. And we will also see what the people go through when they walk all alone. आणि जेव्हा माणसं अगदी एकटी चालत असतात तेव्हा ती माणसं कुठल्या कुठल्या प्रसंगातनं जातात तेही बघणार. And we will also see how at times loneliness can be turned into aloneness, आणि कधी-कधी which will be a blessing in आणि disguise. हा जो एकांत पडलेला असतो तो कशा पद्धतीनं कधी कधी आपल्यासाठी आशीर्वादातही बदलतो कारण त्या एकांतात आपण प्रभूशी समरूप होतो. Praise the Lord. So firstly we will see, तर पहिला आपण बघू David says, दावीद बोलला he walks through the valley of the shadow of death. मृत्यू छायेच्या खोऱ्यातनं मी चाललोय That speaks of aloneness. म्हणजे तो एकटा चाललाय. Amen. आमेन. That does not speak of loneliness. म्हणजे एकटा जात आहे म्हणजे एकटा पडला असं नाही पण तो एकटा खोऱ्यातनं चाललाय. एकटेपणा आणि एकटा चाललंय. एकटेपणा, sometimes you feel lonely. कधी कधी आपल्याला असं एकटं एकटं वाटतं ना की माझं कोणीच नाही का या जगात. So in English, तर इंग्लिश भाषेत there is a difference between lonely and alone. लोनली आणि अलोन याला वेगवेगळा अर्थ आहे. Aloneness and loneliness. अलोन आणि लोनली म्हणजे एकटा चाललाय हे वेगळं आणि मी फार एकटं स्वतःला समजत आहे एकटी पडली मी माझं कोणी नाहीये हे वेगळं. What does David speak? तर दावीद काय बोलतो इथे की तो एकटा चाललाय का तो खरोखर एकटा पडलाय. Amen. See, that's what we have to study. याचा अभ्यास आपण करायचा आहे. When David is speaking in Psalm 23, स्तोत्र 23 मध्ये दावीद जेव्हा बोलतो verse 4, चौथं वचन he is not speaking in a negative way. नकारात्मक रीतीने तो बोलत नाही. He is not speaking about loneliness. तो मी एकटा पडलोय असं म्हणत नाही. He is speaking about aloneness. तर मी एकटा चाललोय असं म्हणतोय. Because कारण if it had been loneliness, कारण की जर तो एकटा पडला असता it would have been a very melancholy statement that he would have made. तर त्यांनी विधान वेगळं केलं असतं. Means very sorrowful statement he would have made. दुःखी उदास विधान केलं असतं. मी एकटा आहे, मी एकटा चाललो आहे, काय करायचं कोणच नाहीये, मी मरतोय. मराठीत कधी कधी आपण म्हणतो ना बायका म्हणतो काय करायचं माझं कोणीच नाही. See, but here पण इथे when David is speaking, दावीद जेव्हा बोलतोय he is not speaking in a way that is very sorrowful. तो अशा रीतीने बोलत नाही की काय करायचं माझं कोणीच नाही मी किती दुःखी आहे ना असं नाही. His statement is positive. त्याचं विधान सकारात्मक आहे. Though I walk through the valley of the, that's why he put that word though. जरी मी एकटा चाललोय. See, that word जरी मी means a positive statement. आता जरी मी हे पंडिता रमाबाईंच्या बायबल मध्ये तो शब्द नाहीये पण जरी मी आलं की ते सकारात्मक विधान असतं. Praise the Lord. पण नंतर तो म्हणतो इथे त्या अनुवादात लिहिले तरी म्हणजे होय मृत्यूच्या खोऱ्यातून मी चाललो असलो तरी. जरी नाही लिहिलं पण तरी आहे. ठीक आहे. ठीक आहे. It is not a despondent statement. म्हणजे असं तो दुःखी आणि असं खीव आणणारं विधान करत नाहीये. You know, sometimes believers speak that way. कधी कधी विश्वासू माणसं असं बोलतात. या ब्रदर मी चाललो दरी खोऱ्यातून क्या करने का मेरा कोई नहीं किसका अंधार जीवन कोई देख रहा नहीं मेरे हालेलुया. See, but here David is speaking positively. दावीद सकारात्मक बोलतोय. Amen. आमेन. His statement was positive. त्याचं विधान सकारात्मक होतं. He says, though I walk. दावीद म्हणतो होय जरी मी मृत्यू छायेच्या खोऱ्यातून चाललो. See, he put God in the picture. त्यानं काय केलं चित्रात देव आणला. But then what I want to share is, पण मला जे सांगायचंय ते हे there will be times अशी वेळ कधी कधी येईल when you will be walking alone. जेव्हा तुम्ही एकटे चालत असाल. You need to learn to walk alone at times. अशी कधी कधी वेळ येईल की जेव्हा तुम्हाला एकटं चालावं लागेल. तुम्ही एकटं चालायला शिकून घ्या. अकेले चलना सीखो. Before somebody leaves you. कोणीतरी तुम्हाला सोडून जाण्या अगोदर कोणीतरी तुम्हाला सोडून जाण्या अगोदर तुम्ही एकटं चालणं शिकून घ्या. या बाबा असला नसला असला छानच आहे नसला धन्यवाद देव माझ्या बरोबर आहे. You need to learn at times to be alone. कधी कधी एकटं चालणं शिकून घ्यायचं. Practice to be alone for a time.
काही वेळ एकटं राहायचा सराव करायचा. Yes. काही वेळ एकटं राहायचा सराव करायचा. सारखंच काय लोकांमध्ये. Because I'll tell you also, we will study slowly. मी सांगेन तुम्हाला, हळूहळू अभ्यास करू आपण. For the worldly people, they may say, जगिक माणसं म्हणतील कदाचित, I like to be alone. मला एकटं राहायला आवडतं. And they will say, आणि असंही म्हणतील, I don't miss people. मी लोकांना गमत नाही, I can stay alone. मला लोकांची आठवण येत नाही, मी एकटा राहू शकतो. I can stay alone. काय म्हणतात जगिक लोक कधी कधी, मला काही कोणाची आठवण येत नाही, मी एकटा राहू शकतो. And I like to be alone. आणि मला एकटं राहायला आवडतं. And they will say, I don't miss people. आणि मग ते म्हणतील, मला नाही कोणाची आठवण बिठवण येत, मी एकटी राहू शकते. But पण that is only for a short duration. फक्त काही वेळ बरं का ते. Because कारण after some time, काही वेळानी they start showing signs of loneliness. त्यांच्यात ती छिन्न दिसायला लागतात की मी एकटा पडलोय, मी एकटा पडलोय. Their aloneness carried on for an extension of time leads to loneliness. जगातली माणसं थोड्या काळात खूप काळ एकटी राहत राहत गेली की अगदी एकटी पडतात. They feel lonely. त्यांना एकटं वाटायला लागतं की माझं कोणी नाही, मी एकटा. They may tell their wives, ते आपल्या बायकांना सांगतील कदाचित, मला कोणच नको, मी एकटा राहू शकतो, काय होत नाही. I enjoy staying alone. मला एकट्याला राहायला आवडतं, मजा येते मला एकट्याला राहायला. कधी झोपणार, कधी उठणार, तुझा माहेरी. तुझा पाहिजे तेवढं राहा. But after 1 month, महिना गेला, एकटेपणाचं ते मालूम नाही कैसा त्रास होतो, एकटेपणा खायला लागतो. खायला लागतं. एकटेपणा खायला लागतो. Why? घर खायला उठतं का? They don't have anybody. त्यांच्या बरोबर कोणी नाही. Are you understanding? जगिक माणसांचं बोलतोय बरं का, कारण त्यांच्या समवेत त्यांच्या बरोबर कोणी नाही. There is a sense where we see the difference of aloneness. तर मग एक ही रीत, एक ही पद्धत, एक ही भावना की जिथं माणसाला एकटं पडल्याची जाणीव व्हायला लागते. And the difference between loneliness. आणि एकटं चालणं आणि एकटं पडणं यातला फरक जाणवायला लागतो. Aloneness cannot be called as being lonely. मी एकटा चालत आहे याचा अर्थ तो एकटा पडलाय असं म्हटलं जाऊ शकत नाही. For a believer, विश्वासू माणसासाठी he can be alone, but he can never be lonely. विश्वासू माणूस जरी एकटा असला तरी तो मी एकटा पडलोय असं म्हणूच शकत नाही, कारण तो एकटा पडणारच नाही कधी. एकटा जरी असला तो तरी तो एकटा कधी पडणार नाही. Are you understanding? त्याला असं मिसिंग कधी होणार नाही. For a believer, विश्वासू माणसांना he can be alone, but he will never be lonely. विश्वासू माणसं एकटी राहू शकतात पण एकटी पडणार नाही. Because कारण a believer is always in the presence of his God. विश्वासू माणूस नेहमी त्याच्या देवाच्या सानिध्यात सहवासात असतो. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. When a believer starts saying I am lonely, he has not known his God. विश्वासू माणसाचं असं म्हणायला लागली ना, माहित नाही मला एकटं पडल्यासारखं झालंय, तर मग म्हणायचंय ह्यानी देवाला अजून ओळखलेलं नाही. When a believer says, जेव्हा विश्वासू माणूस असं म्हणायला a लागतो believer wife says, किंवा विश्वासू बायको जेव्हा असं म्हणायला लागते, काय करायचं, तुमचा नवरा आहे, माझा नवरा सोडून 15 वर्ष झालं, मी आता आत्महत्या करून टाकते, कोणच नाहीये जगात मला. See, that means that lady has not known God. याचा अर्थ त्या स्त्रीनं, त्या बिलीव्हर स्त्रीनं अजून देवाला ओळखून घेतलेलं नाही. By the coming of Jesus on this earth, येशू ख्रिस्त या जगात आल्यामुळे, by your believing on Jesus, आणि तुम्ही येशूवर विश्वास ठेवल्यामुळे, your loneliness is nailed to the cross forever. तुमचा एकटेपणा क्रूसावर कायमचा खिळलाय. मी एकटाच नाही हा भार सहारणारा, तो सोबतीस येतो जड खांब वाहणारा. Praise the Lord. आमेन. A believer should never use that word lonely. विश्वासू माणसाने कधी हा शब्द वापरायचा नाही की मी एकटा पडलोय, माझं कोणी नाही. असं कसं कोणी नाही, एवढा मोठा देव आहे. हा, They need to acknowledge this truth. विश्वासू माणसांनी हे सत्य कबूल केलं पाहिजे That a believer will never be lonely. की विश्वासू माणसं कधी एकटी पडत नाही. He may be alone, but he will never be हा, lonely. एकटा कदाचित राहत असेल घरामध्ये पण एकटा पडणार नाही. एकटेपणा त्याला वाटणार नाही. एकटेपणा त्याला खाणार नाही. एकटेपणा त्याला सतवणार नाही. एकटा असणार पण एकटेपणाचा त्रास होणार नाही. हा, वा वा वा, हालेलुया.
But for the worldly people, पण जगिक माणसांना, they see aloneness as cutting off from everyone. जगिक माणसे एकटेपणाला सगळ्यांपासून मी कापला गेलोय असं म्हणतात. Some people say, काही लोक म्हणतात, let me be alone. मला एकटं सोडा, I want to search myself. मला स्वतःला शोधायचंय. चेतना, हालेलुया. Yes, some people say, काही लोक म्हणतात, मला स्वतःला शोधायचं. हो, अरे शोधायचं का मी इथंच आहे? हाँ, अंदर की चेतना जगानी है. अब तक किधर गई थी चेतना? I want to stay with myself. मला स्वतः बरोबर एकटं राहायचंय. How many hours I should stay with others? किती वेळ मी दुसऱ्यांबरोबर राहायचं? मला स्वतः बरोबर एकटं राहायचंय. That is aloneness for them. त्यांच्यासाठी तो एकटेपणा आहे. They say, ते म्हणतात, you need to at times cut off from all, कधी कधी आपण सगळ्यांपासून जरा विलिप्त राहायचं, to be alone with yourself. एकटं पडायचं स्वतः बरोबर. I'm trying to know myself. मी स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे म्हणून एकटं पडायचं. It seems very philosophical. ऐकताना अगदी फार म्हणजे असं खूप किती हे विचारवंत आणि हुशार असं वाटतं. Or then they will be afraid to be alone. नाही तर मग त्यांना एकटं राहायला भीती वाटत असते. They always want company. आणि नेहमी त्यांना कोणी ना कोणी साथीला पाहिजे. तू नको जाऊ, तू नको जाऊ. हरी गेलं तर सुनील हो ना. पाहिजे, सुनील गेलं तर सुनील नाही, सुन्या गेला तर बन्या पाहिजे, बन्या गेला तर मन्या पाहिजे, मन्या गेला तर ठिण्या पाहिजे. See? हा? they always want to be surrounded by people. सारखी लोक पाहिजेत. देव कुठे आहे? If one goes, they want another. एक गेला दुसरा पाहिजे. You cannot blame them. तुम्ही त्यांना दोष नाही देऊ शकत. Cannot blame them. आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. They are trying to supply the vacuum that is there in their heart by having company of the world. कारण की त्यांच्या अंतःकरणात जी पोकळी आहे ना, ती पोकळी ते जगिक माणसां जगातल्या गोष्टींनी भरायचा प्रयत्न करतात आणि म्हणून काही काय म्हणतात, नाही माझ्याबरोबर कोणतरी नेहमी पाहिजे. Yes. You cannot blame them. त्यांना दोष देऊन चालणार नाही. That is the requirement of their soul. त्यांच्या जीवाची ती गरज आहे. But they don't know. पण त्यांना माहित नाही. Even if the whole world's company fits in you, you will still not be satisfied. संपूर्ण जग जरी त्यांच्या घरात त्या दिवशी राहायला आलं आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याला साथ दिली तरी त्याला एकटं वाटेल. Because कारण they need God. प्रत्येकाला देवाची गरज आहे. They need God. देवाची गरज आहे त्यांना. Like if you don't give people wholesome bread, they will eat garbage. जसं लोकांना आपण जर संपूर्ण भाकरी दिली नाही, पोषक भाकर दिली नाही, तर भुकेपायी लोक कचरा तर खाणारच. भूक लागली आहे, कचरा खाणार मग. Because कारण religion cannot give company. धर्म साथ नाही देत. संगत म्हणतात ना, संगत. धर्म संगत देत नाही. Religion does not give you strength. धर्म शक्ती देत नाही. But relationship with God gives you strength. पण देवाशी बांधलेलं नातं शक्ती देतं. Yes. If they don't find company in their family, जर त्यांना आपल्या परिवारात संगत मिळाली नाही, they will seek among friends. तर ते मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये संगत शोधतात. If they don't find it among friends, जर त्यांना मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये पण संगत मिळाली नाही, they will find it in their pet dogs and pet animals. तर मग पाळीव कुत्री, पाळीव मांजरी, अलीकडे तर खूपच आहे. Yes. Then they say, मग म्हणतात, I would rather have 10 dogs at home. मी घरात 10 कुत्री पाळीन. Why? कशाला? They need company. संगत पाहिजे, कोणीतरी need बरोबर पाहिजे. But for a child of God, पण देवाच्या लेकराला, he can never be lonely. देवाचं लेकरू कधी असं एकटं पडणार नाही. Put him in the island of Patmos, he will never feel lonely. पात्म नावाच्या बेटावर जरी त्याला टाकला तरी तो एकटा कधी पडायचा नाही. त्याला एकटेपणा खाणार नाही. Let the best of his people depart. त्याची सगळ्यात चांगली माणसं, त्याचे सगळ्यात चांगले साथीदार जरी त्याला सोडून गेले, He may feel lonely. तर कदाचित त्याला असं एकटं वाटेल, A feeling. एक भावना येईल. But पण he is never lonely. तो एकटेपणा त्याला खाणार नाही. He is never alone. तो कधी असा एकटा पडणार नाही. You may feel lonely. तुम्हालाही कधी कधी वाटेल असं You, एकटं. but पण you are not alone. तुम्ही एकटे पडलेला नाहीये. Jesus is with you. येशू तुमच्या बरोबर आहे. Every moment of your life, He is with आयुष्याच्या you. प्रत्येक क्षणाला येशू तुझ्या बरोबर That आहे. is the best thing that can happen to a believer. बिलीव्हर माणसाच्या जीवनात जर सगळ्यात उत्तम काम कुठलं झालं असेल तर हेच काय, येशू माझ्या सोबत आहे.
Lo, I am with you till the end of ages. पहा या जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. I will never leave you. I will never forsake मी you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. That is the way the Greek puts it. ग्रीक हेलेनी भाषेत असं लिहिलंय. I will never forsake you. मी कधी तुला टाकणार नाही. God is with you in the daytime and at the night time. दिवसा आणि रात्री देव तुझ्या बरोबर आहे. Praise the Lord. आमेन. Whether you put a believer in the company, whether you put him all alone. मग तुम्ही बिलीवर माणसाला कुणाच्या संगतीत ठेवा नाही तर एकटं ठेवा, There is no difference for him. फरक पडत नाही त्याला. The world's man, जगातला माणूस he may love at times to be alone, कधी कधी त्याला एकटं राहायला आवडेल जगिक माणसाला, that he can study himself or to be with himself. की थोडं मला आता एकटं बसायचंय, मला स्वतःला थोडंसं बघायचंय, तपासायचंय, असं थोडं कधी कधी जगिक माणसाला एकटं बसायला आवडेल. But after a year or so, पण एखादं वर्ष किंवा काही काळ गेला he feels the lack. की त्याला ती कमतरता जाणवायला लागते He starts showing signs of loneliness. आणि मग त्या माणसामध्ये एकटेपणा त्याला खात आहे ही चिन्ह दिसायला लागतात. He feels missing something in आणि his त्या life. माणसाला असं वाटायला लागतं की माझ्या जीवनात काहीतरी राहून गेलाय. He feels missing of somebody. मिसिंग, की मी कोणाला तरी मिस करतोय, मला कोणतरी हवंय. And there is pain in his heart. आणि त्याच्या अंतःकरणात वेदना येतात. There is depression. मग तो नैराश्यात जातो. He feels an incompleteness in his life. त्याला अधुरं वाटतं. अधुरं का, की माझ्याबरोबर कोणी नाही, मी अधुरा आहे. So when the worldly people talk of wanting to be alone, आणि म्हणून जगिक माणसं जेव्हा एकटं राहायचं बोलतात, it is good for some time. थोड्या वेळ ठीक आहे, But after a few weeks or months, काही आठवड्यांनी महिन्यांनी they become lonely. चिन्ह दिसायला लागतात की There याला are एकटेपणा signs of खातोय, loneliness. एकटेपणा खात आहे याला, अशी चिन्ह दिसायला लागतात. Then they start talking to the walls. आणि मग ते भिंतींशी बोलायला लागतात. Then they start talking all alone. मग ते एकटेच काहीतरी बडबडायला लागतात. Some of them become weird. आणि त्यातले काही मग विचित्रच वागायला लागतात. I know my aunts, मला माहिती आहे ना, माझ्या काही आत्या they didn't get married. लग्न केलं नाही Later on they started talking weirdly. आणि मागाहून विचित्र बोलायला लागल्या. I'm not saying all will have this kind of problem. मी असं नाही म्हणत आहे की सगळ्यांना अशा पद्धतीची समस्या होईल. Because some people have willpower to control. काही लोकांची एक इच्छाशक्ती फार प्रबळ असते की ज्यामुळे ते लोक सगळ्यावरती ताबा ठेवून एकटे राहतात. But deep inside, पण आतून खोल there is a craving. त्यांना एक आस असते. Then they start talking to their dogs. मग कुत्र्यांशी बोलायला लागणार. My aunt used to talk to the dogs. माझी एक आत्या होती अशी जी कुत्र्याशी बोलायची. काय खात नाही तू बघ कसं एकदम असं झालं बारीक, खायला पाहिजे, मी रोज वेळेत देतो. She used to talk all alone with the dog. एकटी असायची, शेवटी कुत्र्याशी बोलायला लागली. कुत्र होतं एक. But for a believer, पण विश्वासू माणसाला there is nothing called as loneliness. मी एकटा पडलोय हा भागच विश्वासू माणसाच्या जीवनात कधी येत नाही. If you only know that God is with you and in you, जर फक्त विश्वासू माणसाला कळलं की देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या आत आहे, you will never feel lonely ever. कधीही तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटणार नाही. In fact, for a believer, उलट पक्षी विश्वासू माणसाला aloneness means the presence of God with him. एकटेपणा म्हणजे देवाचा सहवास माझ्या बरोबर. Praise the Lord. Hallelujah. In fact, he will say, let me go alone in my room because I want to be alone. उलट पक्षी एखादा विश्वासू माणूस म्हणेल मला एकट्याला माझ्या खोलीत जाऊ दे, मला देवाच्या सहवासात राहू दे. The worldly man will not understand. जगिक माणसाला हे बोलणं कळणार नाही. But पण for a believer, विश्वासू माणसाला, when he's all alone in the room, विश्वासू माणूस जेव्हा खोलीत एकटा आहे he's dancing there. तो तिथे नाचतो. What is he doing? काय करतो? He is worshiping the Lord. He is in the presence of God. प्रभूची आराधना करतो, येशूची आराधना करतो, येशूच्या सहवासात राहतोय. That's why whether a believer gets married or not, आणि म्हणून एखादा विश्वासू व्यक्ती लग्न करो न करो, he is complete. तो पूर्ण आहे. लग्नाने माणूस पूर्ण होतो असं नाही. आणि म्हणून एखादा बिलीवर माणूस लग्न न करो किंवा करो तो पूर्ण आहे. Paul says Paul म्हणतो in Colossians 2:10, कलोसी 2 अध्याय 10 वचन, you are complete in him. तुम्ही त्याच्यात पूर्ण आहात.
You are complete in Him. तुम्ही त्याच्यात पूर्ण आहात. हालेलुया. A virgin is complete in Him. एखादी कुमारिका जरी असली तरी त्याच्यात पूर्ण आहे. A widow is complete in Him. एखादी विधवा जरी असली आणि विधवा जरी राहिली तरी ती त्याच्यात पूर्ण आहे. An unmarried woman is complete in Him. अविवाहित स्त्री त्याच्यात पूर्ण आहे. God can fill up every area of your life. देव तुझ्या जीवनाचा प्रत्येक भाग भरून काढू He can शकतो. replace any man and any woman in your life. देव तुझ्या जीवनात कुठल्याही माणसाची, पुरुषाची, स्त्रीची, मुलामुलींची जागा घेऊ शकतो. Praise the Lord. Amen. That doesn't mean a believer does not need others' company. याचा अर्थ असा लागत नाही की आता बिलीवर माणसांना इतर लोकांची साथच नको, मला कोणी नको. असं Because नाही. he is created to live with company. तो संगतीत राहण्यासाठी निर्माण झाला. When God made Adam, देवाने जेव्हा आदामाला निर्माण केलं, didn't Adam have a good fellowship with God? आदामानं देवाशी चांगली सहभागिता साधली की नाही? Yes. हो. He had a very good fellowship with God. आदामाची देवाशी चांगली सहभागिता झाली. Yet, तरी God said, ते बोलला, it is not good for man to be alone. माणसाने एकटं राहणं त्याला चांगलं नाही. Now, he didn't say it is not good for man to be lonely. म्हणजे माणसाने एकटं पडून त्याला एकटेपणा खाणं चांगलं नाही असं नाही बोलला. See, that means याचा अर्थ Adam was not feeling lonely because he was alone. He was alone, that's all. आदाम एकटा होता म्हणून त्याला एकटेपणा खात होता असं नाही. आदाम एकटा होता. God didn't say, देव असं नाही बोलला. आदमला एकटेपणा खात रोज म्हणून त्याच्यासाठी एक हेल्पमेट मी बनवलं. याला खूपच एकटेपणा सतवत आहे, चला आपण याला कोणतरी एक मदतनीस देऊ. No, no. नाही 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 नाही. He never felt lonely. त्याला कधी असं एकटं नाही वाटलं. Why? का? Because God was with him. देव होता त्याच्या बरोबर. But God said, I'll make a helpmate for him. पण देव म्हटला मी त्याच्यासाठी एक मदतनीस बनवतो. Did you see that? पहा, God wants us to have a flow with him and also a flow with one another. देवाची इच्छा आहे की आपण देवाबरोबर वाहिलं पाहिजे आणि एकमेकांशी पण वाहिलं पाहिजे. That you need to experience both the worlds while you live on this earth. या भूतलावर जिवंत असताना दोन्ही जगांचा अनुभव आपण घेतला पाहिजे. Amen. आमेन. Not just having experience of this world and not the world to come. फक्त या जगाचा अनुभव घेतला आणि येणाऱ्या जगाचा काहीच अनुभव नाही असं नको. And I will give you legitimate reasons for it. आणि कायदेशीर कारण त्याच्या मागची मी तुम्हाला देईन. You need the company of people तुम्हाला लोकांची संगत गरजेची आहे. to flow with them, लोकांबरोबर राहायला, वाहायला, love them, लोकांवर प्रेम करायला, for giving and receiving. लोकांना देणं, लोकांकडनं घेणं, या सगळ्यासाठी तुम्हाला लोकांची गरज आहे. But we should not forget the greater purpose that God made us for. पण ज्या महान संकल्पाने देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे तो महान संकल्प कधी विसरायचा नाही. Amen. Amen. While trying to establish our life on this earth, don't forget the afterlife. या भूतलावर आपलं जीवन आणि आपली नाती भीती सगळी स्थिरस्थावर करण्यात येणाऱ्या जीवनाला विसरू नका. Praise the Lord. आमेन. Because कारण when we go to heaven, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ we will be like angels. आपण देवदूतासारखे असणार There आहोत. won't be any relations there. तिथे नाती नसणार आहेत. Only one relation. एकच नातं स्वर्गात असेल, You and God. तू आणि देव. बाकी कोणीच नसणार आहे. Because God does not have grandchildren. देवाला नातवंड नाहीत. God has only children. देवाला फक्त मुलं आहेत. Amen. आमेन. God will be the everlasting Father. देव सनातन पिता असणार We shall be the everlasting children. आणि आपण सनातन त्याची मुलं असणार. Praise the Lord. आमेन. So we see Adam first had fellowship with God. तर आपण पाहतो आदामाने पहिलं देवाशी सहभागिता साधली. He was nowhere around. हवाबाई तेव्हा कुठेच नव्हत्या. God didn't make them together. देवाने एकत्र निर्माण केलं नाही दोघांना. Because if he had made them together, then they would have had fellowship with one another first. जर देवाने दोघांना एकत्र निर्माण केलं असतं तर आदाम हवा दोघांनी पहिली सहभागिता स्वतः एकमेकात साधली असती. Amen. But first Adam, पहिलं देवाने बनवला आदाम. God had fellowship with him. देवाने त्याच्याशी सहभागिता साधली. Then God put him to sleep. मग त्याला झोपवला. Then made Eve. मग हवा निर्माण केली. Why God put him to sleep? का त्याला झोपवला? That he may not interfere, that he may not talk to her. की त्याने मध्ये लुडबुड नको करायला. Secondly, त्यांनी पहिलं तिच्याशी बोलायला नको. secondly, दुसरी बाब, she should not talk to him first before she had fellowship with God. तिने पण पहिलं त्याच्याशी बोलायला नको तर देवाशी बोलायला पाहिजे पहिलं. Because he was as good as dead. कारण तो मेल्यासारखाच होता. Because God had given him a long sleep. देवाने त्याला खूप मोठी झोप दिली होती. So she could not talk to him.
तर ती त्याच्याशी बोलू शकली नाही. But God had fellowship with her. पण देवाने तिच्याशी सहभागिता साधली. After she knew God, तिला देव कळल्यावर then God woke up Adam. किंवा तिने देवाला जाणल्यानंतर देवाने आदामाला जागं केलं. And then मग he said, now you both have fellowship. मग ते म्हटलं की आता तुम्ही दोघांनी सहभागिता साधा. Praise God. आमेन. First is God. म्हणजे पहिला झाला देव. Let us see for Adam. आदाम बघूया. First is God. आदामासाठी पण पहिला देव. Second is his wife. मग दुसरी त्याची बायको. Third is his children. तिसरं त्याची मुलं. क्रम कळला. And then the world. मग जग. पहिला देव, मग बायको, मग मुलं, मग जग. For Eve, हवेला first is God. पहिला देव, Then Adam. मग नवरा, Then children. मुलं, Then the world. प्रपंच संसार, मग जग. If we apply this principle in our lives, ही तत्व जर आपण आपल्या जीवनात नीटनेटकी पाळली ना, you will never falter आपण कधीही ठेचा खाणार नाही. in your married life or family life. विवाहित जीवनात का पारिवारिक जीवनात कधीही आपण ठेचा खाणार नाही. ही थोडीशी तत्व आहे जी नीट पाळली तर सगळं बरोबर होतं. Because this is the sequence that God has kept it for all of us. हा इंडेक्स आहे, ही अनुक्रमणिका देवानी प्रत्येकासाठी आखली आहे की नंबर 1चा नंबर 1लाच पाहिजे. Praise the Lord. देव पहिला म्हणजे देवच पहिला. And so we see David, तर दावीद he was a wise man. सुज्ञ होता. For he is saying, दावीद म्हणतो, though I walk through the valley. दावीद सुज्ञ होता का? कारण की दावीदच म्हणतो की होय जरी मी मृत्यूच्या याच्या खोऱ्यातनं चाललो. Now, though in Hebrew can also mean sins. होय जरी याचा Since I walk through the valley. होय जरी याचा अर्थ हिब्रू भाषेत की मी मृत्यूछायेच्या दरीतून चालत आहे. जर चालत असेल तर. जर मी मृत्यूछायेच्या दरीतनं चालत असेल तर असाही लागतो. Amen. आमेन. So let us be acquainted with God. तर मी काय म्हणतो, देवाशी आपण चांगली ओळख घालूया. Because कारण since one time or the other, कधी ना कधी we have to walk alone. एकटं चालायला लागणार आहे. I know it's a bitter medicine to swallow. मला माहितीये हे औषध कडू आहे गिळायला. But पण a time will come in everyone's life प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ येईल that our own beloved ones will not be there. की आपले स्वतःचे लाडके लोक आपल्या समवेत नसतील. That time, त्यावेळेला if you hadn't practiced aloneness, जर आपण एकटं राहायचा सराव केलेला नसेल you will be lonely तर एकटे पडाल आणि एकटेपणा खाईल and you will not be able to live. आणि तुम्हाला मग जगायला जमणार नाही. When everybody is around you, सगळे जेव्हा तुमच्या अवतीभोवती असतात, your wife, your husband, your children, बायको, नवरा, मुलं, pluck yourself out of that company. तेव्हाच स्वतःला ऑन अँड ऑफ त्या सगळ्यांच्या संगतीतनं थोडंसं वेगळं करा And say, आणि म्हणा, today आज I want to spend time alone with God. नथिंग डुईंग, मला देवाबरोबर एकट्याला वेळ घालवायचा आहे. Practice it. आतापासून सराव करा. It will help you in the long run. लांबच्या पल्ल्यात मदत होईल. But pastor, मग तुम्ही म्हणाल, पास्टर you are speaking negatively. तुम्ही नकारात्मक संदेश देताय. We are not going to lose our spouses now. आमचा पती किंवा आमची पत्नी किंवा आमचे जीवन साथीदार थोडेच आम्हाला आता सोडून जाणार आहेत. But one day it's going to happen. पण कधी ना कधी तो दिवस येईल ना. One day it's going to happen. कभी ना कभी तो वो दिन आएगा ना जब अकेले रहना पड़ेगा ना, अकेले रहना होगा ना. अभी से प्रैक्टिस करना है. Whether you are a husband or a wife, तुम्ही मग पती असा नाही तर पत्नी, whether you are a son or a daughter. मुलगा असा मुलगी. This is the bitter fact. ही कडू वास्तविकता आहे. हालेलुया. Why don't we practice now? का आपण आतापासून त्याचा सराव करत नाही? Yes. I know some are weeping now. मला माहितीये काही माणसं आता रडतायत. But this is the truth. पण हे सत्य आहे. This is the truth. हे सत्य आहे. Because कारण the little pain that you have to bear now in separating from your beloved ones to be alone with God is better than the massive pain you will have when really your precious ones leave you forever. कारण की आता तुमचे लाडके प्रियजन तुमच्या अवतीभोवती असतानाच तुम्ही जर ही सवय लावून घेतली त्यांच्यापासून थोडंसं वेगळं होऊन देवाच्या सहवासात एकटं राहायची तर हे आत्ताचं दुःख थोडं असेल, पण ही सवय तुम्ही लावूनच घेतली नाही आणि मागाहून तुमचे प्रिय आप्तजन निघून गेले तर मग एकटं राहणं अवघड जाईल. Amen. आणि मग त्या वेदना खूप
मोठ्या वाटतील. Some people काही लोक are so acquainted with their near and dear ones that they are strangers to God. काही लोक आपल्या आप्तजनांशी, नातेवाईकांशी, परिवारांशी इतके निगडीत असतात की ते देवाला अनोळखी होतात. A time may come, कदाचित वेळ येईल, your acquaintances will leave you, and then you cannot acquaint yourself with God because you are a stranger. तुमची परिचित माणसं कदाचित तुम्हाला सोडून जातील आणि तेव्हा देवाशी तुमचा जर परिचय नसेल तर मग कसं होईल? You know, there are times sickness makes you to be alone. कधी कधी आजारपण आपल्याला एकटं करतं. And sickness is such a thing that you have to bear it alone. आणि आजारपण ही चीज अशी आहे ना की जी ज्याची त्यालाच सोसायला लागते. Old age, वृद्धापकाळ किंवा वृद्ध वय, it begins with some pain or the other. म्हातारपण कुठे ना कुठे दुखून सुरू होतं And it remains with you. आणि ते म्हातारपण आपल्याबरोबर राहतं. Your children may not understand, तुमच्या मुलांना तेव्हा ते कळणार नाही, but you're getting up and sitting down. पण It's painful. तुम्ही उठताय, बसताय तेव्हा तुमचं तुम्हाला जाणवायला लागतं की दुखर आहे. They can feel for you, त्यांना तुमच्यासाठी भावना लागणूक होईल, but they cannot help you. पण मदत करू शकणार नाहीत ना. दुखतंय तुला, तुझं दुखलेलं त्यांना कसं दुखेल? Amen. आमेन. There are times तर कधी कधी we need to practice aloneness. एकटेपणाचा सराव करून घ्या. Praise the Lord. There are many things in life जीवनात बऱ्याच गोष्टी असतात that depends on your decisions alone. ज्या केवळ आपल्या एकटीच्या किंवा एकट्याच्या निर्णयावर अवलंबून असतात. Amen. Amen. And finally, in the valley of the shadow of death, आणि शेवटी फायनली मृत्यूछायेच्या खोऱ्यात as David was alone, जसं दावीद एकटा होता, he recollected त्याने आठवण केली how when death finally overcomes him, की जेव्हा मृत्यूछाया खरोखर त्याच्यावर आली, पसरली, he would be walking alone. तो एकटा चालणार आहे. And does it not speak to each one of us? आणि यातून आपल्या प्रत्येकालाच काहीतरी संदेश आहे की नाही? Are we not going to walk all alone through the valley of the shadow of death? हे वाक्य आपल्या सगळ्यांशीच काही ना काही बोलतंय की नाही, की मृत्यूछायेच्या दरीतनं आपल्यातला प्रत्येक जण एकटाच जाणार आहे ना, है ना? When one dies, एखादा व्यक्ती जेव्हा मरण पावतो, who goes with him? कोण जातं त्याच्याबरोबर? कबरेत कोणी जातं का? Nobody goes with him. कोणी नाही, He's all alone. एकटा. That person travels from the earth to the heavens all alone. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत त्या माणसाची यात्रा होते एकटी. And if you are not acquainted with your God, आणि तुम्ही जर आपल्या देवाशी ओळख करून घेतली आणि परिचय वाढवला नाही, that journey will be so fearful. तर ती यात्रा किती भयावह असेल. That journey will be very fearful. मग ती यात्रा किती दहशत आणि भीती घालणारी असेल. From here, you have to go to Mumbai. इथून मुंबईला जायचंय. You want your people. तुम्हाला तुमची माणसं हवी असतात. You won't go with strangers. तुम्ही अनोळखी माणसांबरोबर जाणार नाही. And if you have to travel by nights, आणि समजा रात्रीचा प्रवास आहे, you won't travel with a stranger sitting next to you. तर अनोळखी माणूस शेजारी बसून रात्रीचा प्रवास आपण करणार नाही. Many people are strangers to God. बरीच माणसं देवाला अनोळखी आहेत. That's why म्हणून acquaint yourself with God. देवाशी परिचय वाढवा. Acquaint yourself with God. देवाशी परिचय वाढवा. देवाशी उठणं बसणं वाढवा. Like when a person goes for the interview, जसं एखादा व्यक्ती जेव्हा मुलाखतीला जातो, his parents can comfort him, console him, and give him confidence and come right up till the office. त्याचे पालक त्याला सांत्वन देऊ शकतात, वगैरे वगैरे काही बोध देऊ शकतात, ऑफिस पर्यंत जाऊ शकतात. But that person has to walk alone before the interviewers. पण इंटरव्ह्यू घेणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर त्याला एकट्यालाच जायला लागतं ना, बसायला. When you give your exams, जेव्हा आपण परीक्षेचा पेपर लिहितो, the parents can take you to the examination hall. तिथे पण तसंच ना, पालक आपल्याला परीक्षेच्या हॉल पर्यंत घेऊन जातील. But there, नंतर inside the hall, हॉलच्या आत you are all alone on that desk, single desk, and you have to write. त्या एकट्या बाकावर तू एकटा आणि तू एकट्याने लिहायचं. And what you do with your papers will destine your destiny. आणि त्या एकट्या बाकावर तू एकट्याने त्या पेपरचे जे केलेलं आहे त्यावर तुझं एकट्याचं भवितव्य आधारभूत आहे. Nobody can help you. कोणीही तुला मदत करू शकत नाही. At times,
कधी कधी we need to recollect these things. या गोष्टींची आपण आठवण करायची. Amen. Amen. Because you shall be responsible for your grades. कारण तुम्ही तुमच्या या गोष्टींसाठी जबाबदार असाल. None can help you. कोणीही तुम्हाला जे मार्क मिळालेत का ग्रेड मिळाले आहेत त्याविषयीनं तुम्ही कोणाला जबाबदार नाही धरू शकत. तू जे लिहिलं तेवढं तुला मिळणार. So in the natural setting of things, तर गोष्टींच्या नैसर्गिक सेटिंग मध्ये we see that we are alone आपण बघतो की आपण एकटे पडतो and we have to do it alone. आणि आपल्याला एकट्यालाच करायला लागतं. The rewards that we are going to get in heaven, आणि स्वर्गात जे प्रतिफळ आपल्याला मिळणार आहे it depends entirely upon me. ते संपूर्णपणे मला स्वर्गात जे प्रतिफळ मिळणार आहे ते संपूर्णपणे माझ्यावर माझ्या एकटीवर अवलंबून आहे. Amen. Here we can instruct you, we can इथं- tell you to do something. इथं आम्ही तुम्हाला सांगू शिकू असं करा तसं करा बोध करू. Finally, it is between you and God. शेवटी तू आणि दे. Amen. And so when we speak of afflictions, आणि जेव्हा त्रासांविषयी दुःखाविषयी बोलतो तो there are times कधी कधी you suffer alone. आपण एकटे त्रासातनं जात असतो. So whether you are with people, मग लोकांबरोबर आपण असू. there are times you have to take decisions alone. कधी कधी एकट्यानं निर्णय घ्यायची वेळ येते. You cannot take it for others, others cannot take it for you. इतर माणसं तुझ्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही तू इतरांसाठी निर्णय घेऊ शकत नाही. कधी कधी एकट्यानं निर्णय घ्यायची वेळ येते. Even concerning salvation. तारणाविषयीनं सुद्धा तारणाचा निर्णय सुद्धा. I cannot get saved because my wife is saved. माझ्या बायकोचं तारण झालं म्हणून मी तारला जाईल हा हिशोबच चुकीचा आहे. If I don't accept my wife's God, I will not be saved, I will lose salvation. जोवर मी माझ्या बायकोच्या देवाला स्वीकारत नाही तोवर मी तारला जाणार नाही. How foolish of people to say, I will see what, I will ask my parents, I will ask my husband, I will ask my wife. लोकांचा हा निव्वळ मूर्खपणा आहे. जेव्हा लोक म्हणतात ना नाही मी माझ्या नवऱ्याला विचारून सांगते बायकोला विचारून सांगतो माझ्या आईवडिलांना विचारून सांगतो. हा सगळा बावळटपणा आहे. My wife may cry for me माझी बायको कदाचित माझ्यासाठी रडेल every day. रोज रडेल. Let Peter's eyes be opened that he may accept salvation. की पीटरचे डोळे उघडू देत की त्याने तारण स्वीकारावं. Finally, it's upon me. शेवटी पीटरवर अवलंबून आहे ना. If I don't accept Jayshree's God, I will lose my salvation and I will lose her forever because I will not be with her. जयश्रीच्या देवाला जर मी स्वीकारलं नाही तर माझं तारण होणार नाही. मग तो देव ते स्वर्ग मला लाभणार नाही आणि मी तिलाही कायमच्या सनातनात गमावणार. And this is the valley we are talking about. या त्या खोऱ्यावर आपण बोलतोय. Every good deed that you do, जे प्रत्येक चांगलं कार्य तुम्ही करता it matters to you alone. ते तुमच्या एकट्याच आहे बरं का. पापा पुण्याच्या राशी एकट्याच्या. The good deed you do जे चांगलं काम तुम्ही करता will give you the reward in heaven. त्यातून तुला तुझं स्वर्गात प्रतिफळ मिळेल. नॉट ॲज अ फॅमिली. It's not a family reward. इट्स नॉट अ फॅमिली रिवॉर्ड. पारिवारिक प्रतिफळ नाहीये. It is individual reward. एकट्याच. If the wife is faithful, जर बायको विश्वासू राहिली the husband also should be faithful. नवराही विश्वासू पाहिजे. Because I cannot bank on her faithfulness to get my reward. कारण मी तिच्या विश्वासूपणावर अवलंबून चंगळ करू नाही शकत. नाही तिच्या विश्वासूपणावर मला पण प्रतिफळ मिळेल. Like in the world. जसं जगात बायको म्हणते माझं नोकरी सुटले तो म्हणतो काय काळजी करू नको माझ्या पगारातून आपण दोघे चालू. असं स्वर्गात नाही झालंच. प्रत्येकाने आपापलं कमवायला लागतं. तुझं तुला आणि माझं मला. हिथं आहे तोवर सगळं तिथं प्रत्येकाचं प्रत्येकाला. If the son is faithful, जर मुलगा विश्वासू राहिला the daughter also has to be faithful. मुलीनं पण विश्वासू राहायला पाहिजे. The son cannot be faithful for the daughter. मुलगा मुलीसाठी विश्वासू राहू शकत नाही. Daughter cannot be faithful for the son. मुलगी मुलासाठी विश्वासू राहू शकत नाही. The soul that sinneth shall surely die. जो जीव पाप करेल तो नक्की मरेल. जो जीव पाप करेल तो नक्की मरेल. Paul says पॉल बोलला in 1 Corinthians 3:13 and 14. 1 Corinth 3:13-14. Every man's work shall be made manifest. 1 Corinthचा 3रा अध्याय For the day shall declare it, because it shall be revealed by fire, and the fire shall try every man's work of what sort it is. If any man's work shall be burned, he shall suffer loss, but he himself shall be saved, yet so as by fire. 1 Corinth 3:13-14.
तर प्रत्येकाचे काम उघड केले जाईल, कारण तो दिवस ते उघड करील, कारण ते अग्नीकडून प्रकट केले जाईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करील. जर कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल तर त्याला प्रतिफळ मिळेल. It doesn't speak as a family, it speak about as an individual. पारिवारिक कार्यक्रम नाहीये हा. See, any man's प्रत्येकाचा work, आहे. not men's work, it says it, any man's work. कुठल्याही माणसाचं, माणसांचं नाही, माणसाचं. We are all going to stand alone before Jesus. म्हणजे काय, येशू समोर आपल्या सगळ्यांना एकटं उभं राहायला लागणार आहे. That doesn't mean my work does not affect somebody in a positive way. It affects. याचा अर्थ माझं काम कुणावर सकारात्मक परिणाम करत नाही असं नाही. माझ्या कामाचा सकारात्मक परिणाम समोरच्यांवर होतो. Amen. आमेन. It may affect somebody negatively if I live a negative life. आणि मी जर नकारात्मक जीवन जगलो तर समोरच्यांवर माझ्या जीवनाचा नकारात्मक परिणाम होईल. And I will lose my reward more further. आणि पुढे माझे अजून प्रतिफळ, पुढे माझी प्रतिफळ अजून मी चुकवीन, गमवीन. Amen. आमेन. We can be instrumental in putting people on fire or dousing the fire. लोकांना अग्नीवर पेटवण्यास्तव आपण एक तर कारणीभूत ठरू शकतो, नाहीतर लागलेली आग विझवण्यास्तव सुद्धा आपण कारणीभूत ठरू शकतो. I'm talking about aloneness. एकटेपणा. Walking in the valley, walking on this earth, in this earthly life alone. खोऱ्यात चालणे, या जगातल्या जगिक जीवनात एकटं चालणे. Our lifestyle will affect others. आपल्या जीवनशैलीचा परिणाम दुसऱ्यांवर होईल. Because we don't live in a vacuum. का आपण पोकळीत राहणारी माणसं नाही. Amen. आमेन. If we live in fire for God, आपण जर देवासाठी आगीनं पेटून जगलो it will affect the others in a very positive way and your reward will be doubled. त्याचा परिणाम इतरांवर सकारात्मक होऊन तुझं प्रतिफळ दुप्पट होईल. आमेन. But if we live a shabby life पण आपण जर गबाळ कसलंही जीवन जगलो and it affects others in a very negative way, then the reward that you ought to get will be minimized. आणि त्याचा परिणाम इतरांवर जर नकारात्मक झाला तर त्यात आपलं प्रतिफळ कमी कमी होईल. Because sometimes we are responsible for others not walking in the will of God. कारण कधी कधी आपण जबाबदार असतो. इतर माणसं किंवा समोरची माणसं देवाच्या इच्छेत चालत नाहीयेत त्याविषयीनं कधी कधी आपण किंवा मी जबाबदार असते की मी गबाळी वागले म्हणून ही काही माणसं आज देवामध्ये विश्वासूपणे चालत नाहीयेत. Sometimes unconsciously we tempt others to do wrong. कधी कधी न कळत आपण इतरांना चुकीचं करायचा मोह घालतो. We side people who are wrong. कधी कधी जी चुकीची माणसं आहेत त्यांच्या बाजूने आपण उभे राहतो. We should never do that. असं कधी करू नये. Jesus said, येशू बोलला, if anybody makes his brother to fall, it is better for him to tie a millstone round his neck and get drowned. एखाद्यानं आपल्या भावाला पाडायचा, एखादा व्यक्ती जर आपल्या भावाला पाडण्यास तो कारणीभूत झाला तर जात्याची तळी स्वतःच्या गळ्याला बांधून त्यांनी बुडावे. Praise the Lord. Second point. दुसरा मुद्दा, Why do children of God walk alone? देवाची मुलं एकटं का चालतात? Amen. Amen. Why do children of God walk alone? देवाची मुलं एकटी का चालतात? Now this is the area we need to develop. हा जो भाग आहे ना तो आपण थोडा विकसित करायला हवा. Because we are 24/7 with the world. कारण आपण सदैव 24/7 जगात असतो, And we are जगाबरोबर. so addicted with the people. आणि इतकी आपल्याला लोकांची सवय, आपण इतके लोकांचे व्यसनी होऊन जातो. लोक पाहिजे, सारखे लोक पाहिजे, That we don't realize ते आपल्याला कळत नाही that in everyone's life a time comes की प्रत्येकाच्या जीवनात वेळ येते that he has to meet loneliness. त्याला एकटेपणाला तोंड द्यावं लागतं. ही वेळ प्रत्येकाच्या जीवनात येते. Amen. आमेन. That's why you need to practice it. म्हणून तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करा. God allows at times some people to walk alone कधी कधी देव काही लोकांना एकटं चालायची परवानगी देतो. by sometimes sending your spouses also out. कधी कधी आपापल्या जीवन साथीदारांना कुठेतरी बाहेर पाठवून देव परवानगी देतो आपल्याला एकटं चालायची. Praise the Lord. हालेलुया. Otherwise suddenly we cannot stand. नाहीतर मग अचानक काही झालं तर आपल्याला एकट्याला उभं राहायला जमणार नाही. We'll collapse. ढासळून पडू मग आपण. ते गेले त्याच्या मागे मग तूही गेली असं होईल. असं नको. How is it good to be alone?
एकटं राहणं कसं काय बरं चांगलं? That is what we must see. एकटं राहणं कसं काय बरं चांगलं ते आपण बघायचं. First of all, पहिलं तर we have so much attachment to the world and its things जग आणि जगातल्या गोष्टींशी आपली इतकी जवळीकता असते that at times we have to pull ourselves from the world to be with God. की कधी कधी अक्षरशः आपल्याला स्वतःला जग आणि जगातल्या गोष्टींपासून खेचून स्वतःला वेगळं करून देवाच्या सहवासात घेऊन जायला लागतं स्वतःलाच. Some just flow with the tide. काही तर भरती बरोबर वाहतात. काय करायचं, सकाळी उठून डबा बनवायला लागतं, हे करायला लागतं, ते लागतं, जेवण बनवायला लागतं. मग see, they are flowing with the tide. वाहत आहेत. सकाळी उठलं की डब्बा, हे ते. And these things and the people, they become so contagious. आणि या गोष्टी आणि लोक या सगळ्याची इतका त्यांना संसर्ग लागून जातो That meeting God doesn't happen on its own. की देवाला भेटणं हे असं स्वतःहून आपोआप त्यांच्याकडनं होत नाही. Amen. आमेन. It doesn't happen on its own. देवाला भेटणं आपोआप तर होत नाही ना. देवाला भेटायला असं वेगळं एकटं पडायला लागतं. Amen. आपोआप तर होत, जादू नाही ना ती. Because you have got set things to do. कारण की दिनचर्या आपली सेट असते. सकाळी उठलं की ब्रश, मग ब्रश झाला की हे, मग खाली मग स्वयंपाक, मग डब्बा, मग हे, मग ते. So we have all set things in our life. सगळे टायमिंग ठरलेले असतात. रोज उठलं की And so you have to make a strong attempt to be with God. तर देवाबरोबर राहायला स्वतःहून प्रयत्न करायचे असतात, ते पण स्ट्रॉंग. You have to pull yourself. स्वतःला खेचून वेगळं करायचं की आज मी ठरवलेलं आहे, मी रोजचं ठरवलेलं आहे, मी यावेळेला देवाला भेटणार म्हणजे भेटणार. दुनिया इकडची तिकडे होऊ दे. Praise the Lord. Amen. See, there are times our children, our spouses demand a part of our life. कधी कधी आपले जीवन साथीदार, आपली मुलं बाळ आपल्या जीवनातला काही भाग आणि वाटा मागतात. Yes. आपल्या जीवनातला काही भाग आणि वाटा मागतात. And I know we owe them our time, we owe them our care, we owe them our lives. आणि मलाही कळतं आपापल्या जीवन साथीदारांना, नवऱ्यांना, बायकांना, मुलाबाळांना आपण आपली वेळ दिली पाहिजे, काही वेळ त्यांच्याबरोबर घालवला पाहिजे, त्यांच्याबरोबर बसलं पाहिजे. मलाही कळतं. But the devil will want you to be so much attached to them and the things. पण सैतान काय करेल, इतकं तुम्हाला तुमच्या परिवाराशी आणि जग आणि जगातल्या गोष्टींशी चिकटवून टाकेल ना, That he will make you to forget God who is waiting for you for a long time. की तो तुम्हाला देवाला विसरायलाच लावेल की जो देव बराच काळापासून तुझी वाट बघत आहे राजा. There were times Jesus pulled himself away. कधी कधी येशू पण स्वतःला असं खेचून घ्यायचा सगळ्या गोष्टींपासून लांब एकटं, Let us go apart. की चला आपण वेगळे पडू. Disciples, let us go apart. शिष्यांनो चला आपण वेगळे जाऊ. Because people were coming and going. कारण लोक सारखे यायचे जायचे. मग येशू म्हणायचा चला आपण एकटे पडू. And he started early. आणि पहाटे लवकर सुरुवात करायचा तो. At the age of 12 he started. आणि त्याची सुरुवात सेवेची पण 12 वर्षाचा असताना झाली. The parents were so attached. पालक इतके Joseph and Mary were so attached त्याचे पालक योसेफ, मरिया, मम्मी डॅडी इतके त्याला जडलेले होते that Jesus said, let me stay in the temple for 3 days and not meet my family. येशू म्हटला 3 दिवस मला मंदिरात राहू दे, मला माझ्या फॅमिलीलाही भेटायचं नाही. You need to pull yourself. असं कधी कधी स्वतःला खेचायचं असतं वेगळं. That makes you strong. त्यातून तुम्ही खंबीर व्हाल. That makes you strong. त्यातून तुम्ही खंबीर व्हाल. That makes you strong. त्यातूनच तुम्ही खंबीर व्हाल की आज कोणी नको. Put everybody on the altar from your heart. हृदयामधून सगळ्यांना वेदीवर चढवा. Amen. आमेन. Jesus said येशू बोलला to his parents, आपल्या आई वडिलांना, why were you seeking for me? का मला शोधताय? Didn't you know that I should be about my father's business? माहित नाही तुम्हाला मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवा असणार? Which father's business? Carpentry? कुठल्या बापाच्या व्यवसायात? सुतारकीत? No, not carpentry. सुतारकी नाही काही. Father's purposes. देवबापाच्या कारणात. When will I live for my father's purpose? कधी मी माझ्या देवबापाच्या कारणांसाठी जगीन. म्हणजे काय, माझं वडिलांना मी रिस्पेक्ट नाही द्यायचं? नो, यू गिव्ह देम रिस्पेक्ट. असं नाहीये. तुमच्या वडिलांना तुम्ही आदर द्यायचा. Listen to them, obey them. त्यांचं ऐकायचं, त्यांचं आज्ञापालन करायचं. When will you feed your soul? पण स्वतःच्या जीवाला तू कधी खायला घालणार? Because they cannot feed your soul. पण तुझ्या जीवाला ते खाऊ नाही घालू शकत. Your soul needs the word of God. Your soul needs God. तुझ्या जीवाला देवाच्या वचनांची गरज आहे, देवाची गरज आहे. आमेन. Amen. आमेन. Well, like when you see when you're in the world, when a wife is attached to a husband, जसं जगामध्ये जर आपण पाहतो की
बायको नवऱ्याशी खूपच जडलेली आहे and she has no time for others. आणि तिला इतरांसाठी वेळच नाही. But let a child be born in the home. बाळ जन्माला येऊ दे, What does she do? ती काय करते? She pulls herself apart from her husband to give time to that child. स्वतःला नवऱ्यापासून खेचून वेगळं करून बाळाला वेळ देते And then balances both of them now. आणि संतुलन साधते दोघात. Praise the Lord. आमेन. Child is asking for shoes, husband is asking for breakfast. बाळ बूट मागत आहे, नवरा खायला मागत आहे. She balances herself. आई संतुलन साधत आहे. You need to balance yourself. तसं आपण संतुलन साधायचं, एकीकडे कलंडायचं नाही. Don't neglect the one to fulfill the other. दुसरं पूर्ण करायला एकाकडे दुर्लक्ष करायचं नाही. Live a balanced life. संतुलित राहा. अतिशयोक्ती कुठल्याही गोष्टीची नको. सगळं आहे, चांगलं आहे, नसलं तरी चालतं. Because there is so much of distraction in the world. कारण जगात लक्ष वेधून घेण्यासारख्या किंवा लक्ष काढून खेचून घेण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत ना. As a man of God, देवाचा सेवक या नात्याने everyone wants a part of my life. प्रत्येकाला, बरं का, मी देवाचा सेवक, तर मी देवाचा सेवक या नात्याने प्रत्येकाला माझ्या जीवनातला काही वाटा, काही वेळ हवाय. What will I do? मी काय करू? See, I cannot please all the people at all times. सगळ्यांना मी सदैव खुश ठेवू नाही शकत. I need to tear myself off from the people मग कुठेतरी मला लोकांपासून खेचून स्वतःला वेगळं करायला and हवं spend some quality time with God. आणि चांगली वेळ देवाच्या सहवासात घालवायला हवी. Even so with you, तसंच तुमचं as a husband, as a wife, as a son, as a daughter. नवरा म्हणून, बायको म्हणून, मुलगा मुलगी म्हणून तुमचं पण तसंच पाहिजे. Never forget the greater purpose for which God has kept you on this earth. कधीही तो महान संकल्प विसरू नका की ज्या संकल्पापायी देवाने या जगात तुम्हाला ठेवलंय. या जगात आपल्याला केवळ रांधावाडा उष्टीकाडा एवढ्यासाठी ठेवलेलं नाहीये. There are weightier matters. त्याच्यापेक्षाही काही वजनदार बाबी आहेत. Amen. तेही करायचं, पण हेही करायला हवं. Because attaching yourself to the temporal things कारण तात्पुरत्या गोष्टींना प्रमाणाबाहेर चिकटून will not reap for you eternal rewards. सनातन प्रतिफल तर मिळणार नाही. त्या तात्पुरत्या गोष्टींना आपण प्रमाणाबाहेर जर लगडून चिकटून राहिलो तर त्यातून सनातन प्रतिफल तर झिरो मिळणार आहे. Because then you are neglecting the higher calling. कारण की त्यात तुम्ही त्या उच्च पाचारणाला दुर्लक्षित करताय. Yes, there is a calling in the family. हा, परिवारात पाचारण आहे, तुम्हाला पारिवारिक जबाबदारी पण आहे. But Jesus speaks about the higher calling. पण येशू उच्च पाचारणाविषयी बोलत आहे. Higher calling. उच्च पाचारण, Being in the world, जगात राहणे, taking care of the family, जगात राहून परिवार सांभाळणे, doing the household chores जगात राहून परिवार सांभाळून पारिवारिक गोष्टी करणे, घर संसार सांभाळणे, is all a part and parcel of our natural calling. हे सगळं आपल्या नैसर्गिक पाचारणातला भाग आहे. But there is a higher calling पण त्याच्याहून उंच एक अजून पाचारण आहे. that you should never forget, ते कधी विसरायचं नाही. that you should never neglect. त्याकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही. On it depends your entire eternity. कारण त्या उच्च पाचारणावर संपूर्ण सनातन अवलंबून आहे. Are you understanding? आमेन. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Lord, when we get acquainted with you, प्रभू, आम्ही जेव्हा तुझ्याशी परिचय करून घेऊ, you restore all the relationship on this earth. त्याला या जगातली सर्व नाती तू आम्हाला पुनर्स्थापित करून देशील. You करतो, you do करतो, it. तू करतोस. Thank you, Father. Father, ते बाप्पा, let none of the believers feel lonely. एकाही बिलीवर माणसाला एकटं वाटू देऊ नकोस. None of them. एकाही बिलीवर माणसाला एकटं वाटू देऊ नकोस. Let them not grumble and gripe. त्यांनी तक्रार कुरकुर करू नये My husband is not talking. की माझा नवरा बोलत नाही. He used to smile before, now he अगोदर doesn't. हसायचा, आता हसत नाही. He doesn't spend time with me. माझ्या बरोबर बसत नाही, मला Yes. वेळ देत नाही. It may be true, असेल कदाचित खरं, yet you will not die. तरी तू त्यातनं मरणार नाहीस. You build your relationship with God. तू देवाशी नातं बांध ना. God is going to restore every relationship on this earth. देव या जगातलं प्रत्येक नातं पुनर्स्थापित करेल. God देव will करू do it. शकतो, देव करेल, देव करतो. बा खरा भाषा
ठेवलं. My wife and I, we have walked for 25 years. 25 वर्ष आम्ही दोघे जण चाललोय. And honestly, I tell you, प्रामाणिकपणे मी सांगतो, we never had our food or drink in time. कधीच आम्ही आमचं अन्न खाणं पिणं वेळेत केलेलं नाही. Never. कधीच नाही. It was always so that God's duty came first. नेहमीच असं झालं आमच्या जीवनात की देवाचं काहीतरी काम पहिलं आलं मध्ये आणि आम्ही ते देवाचं काम पहिलं केलं, पण अन्न पाण्याच्या वेळा आम्ही कधी सांभाळल्याच नाही. Now maybe little we are doing it. अलीकडे थोडंफार. Otherwise never. It was in time that 1 o'clock we had our food. आता कधीही आमच्या आयुष्यात आधी असं झालेलं नाही Breakfast at 9 o'clock. की आम्ही 9 वाजता नाश्ता केला असेल आणि 1 वाजता जेवलो असू. नेव्हर. There were times, कधी many times, बऱ्याच वेळेला we were alone. आम्ही एकटे असायचो. Nobody was around us to help us. कोणीच नव्हतं आमच्या अवतीभोवती आम्हाला मदत करणारं. Today we have many. आज बरेच जण आहेत. That time त्यावेळेला we used to be alone. सुरुवातीला आम्ही एकटे असायचो. When you are just coming up in the ministry, not many join you. सेवेमध्ये नुकतेच आपण वर येत असताना बरीच माणसं काय आपल्या अवतीभोवती घोटाळत नसतात. सेवा वाढल्यावर बरीच माणसं येतात. But these are the times that strengthened us. पण याच त्या वेळा ज्यामध्ये आम्ही शक्तिमान झालो. These are the times. याच त्या वेळा की ज्यामध्ये प्रभूने आम्हाला खंबीर केलं. That yes, it is wonderful to have people around you. की हो, लोक असणं, अवतीभोवती कोणीतरी असणं चांगलं आहे. पण God forbid, देव न करो, something happens that you are alone. काहीतरी असं झालं की आता तुम्ही एकटेच आहात. You should not live in loneliness. एकटेपणा स्वतःला खाऊ देऊ नका. Practice it every day. रोज सराव करा. Practice it. रोज सराव करा. To be alone with God. देवाबरोबर एकटं राहणं. धन्यवाद. In your trouble, तुमच्या त्रासात don't think you are alone. असा विचारच करू नका की मी एकटा आहे. God is with you. देव आहे ना तुझ्या बरोबर. तू एकटा कसा आहे? In your suffering, तुमच्या त्रासात don't think so you are alone. असा विचारच करू नका की मी एकटा आहे. Nobody came to meet me. कुणीच मला भेटायला आलं No नाही. relatives came to meet me. कोणी नातेवाईक मला भेटायला आले नाही. Nobody phoned up and asked me whether I'm living or dead. कोणी फोनही करून विचारलं नाही मी जिवंत आहे का मेलो. These kinds of talk was good when we were unbelievers. या असल्या पद्धतीच्या गप्पा आपण अविश्वासू असताना आपल्याला शोभायच्या. Now आता we know आपल्याला माहितीये we will never be lonely. आपण कधी एकटे पडणार नाही. For all eternity, सनातनासाठी God's people have the greatest company, and that is the Lord Jesus Christ. देवाच्या लोकांना सगळ्यात चांगली साथ आणि संगत आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. मग खराबा शंतरो बाबा. Knowing this truth is strengthening you now. हे सत्य जाणून घेतल्यामुळे आज तुम्हाला शक्ती मिळत आहे. Acknowledging this truth will strengthen you all the more. हे सत्य कबूल करून तुम्ही अजून शक्तिमान व्हाल. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you that you are with me. धन्यवाद की तू माझ्या बरोबर That आहे. I am not lonely. की मी एकटी नाही. Though I may walk through the valley of the shadow of death. जरी मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी चालले. Though a time may come that I have to spend my life alone. जरी अशी वेळ आली की आता मला एकटीला राहायला लागणार आहे. I know I will not be lonely. मला माहिती आहे मला एकटेपणा खाणार नाही. Because you are with me. पण तू माझ्या बरोबर आहेस. Your rod and your staff, they comfort तुझी me. आकडी आणि काठी मला सांत्वन देतात. मग खरा वाशंतो. Bless my people. माझे लोक आशीर्वादित कर. In all the afflictions, you bless them, Lord. त्यांच्या सर्व त्रासात तू त्यांना आशीर्वाद. Remove them out of all afflictions. त्यांना सगळ्या त्रासातनं बाहेर काढ. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे. Satisfy them, Lord. त्यांना तृप्त कर. Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. आमेन. हालेलुया. माझ्या जिण्याची आता मजलाच लाज वाटे. जे दुःख मी दिले आठवून
माझ्या